महत्वाची बातमी आहे पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससूनच्या माजी वैद्यकीय अधीक्षकाला जामीन मिळालाय। डॉक्टर अजय तावरे याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। अपघातात 2 आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता। तर पुण्यातील हे अपघात प्रकरण चांगलंच गाजलं होतं। राज्यभरात या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत होती आणि याच प्रकरणातला एक संशयित आरोपी त्याला जामीन देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रोहन, एक महत्त्वाची माहिती समोर येते, तावरे याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। काय निरीक्षण नोंदवलंय न्यायालयानं? खरं तर डॉक्टर अजय तावरे मागील कित्येक वर्षांपासून जे आहे ते ससूनचे अधीक्षक होते, सुप्रिडंट होते आणि त्यांच्या माध्यमातून या पोर्शे अपघातामध्ये अल्पवयीन तरुणाला वाचवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला होता। रक्ताचे नमुने जे आहेत ते ससून रुग्णालयातून त्यांनी बदलले होते आणि त्याचा ठपका जो आहे तो त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता आणि यामुळेच जवळपास 1.5 वर्षांपासून तुरुंगाची हवा जी आहे ती अजय तावरे भोगत होते, कारण का रक्ताचे नमुने मुलाच्या आईच्या माध्यमातून जे आहे ते बदलण्यात आलेले होते आणि यामध्ये पैशाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तो करण्यात आलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते अग्रवाल कुटुंबांकडून या अजय तावरे यांनी घेतलेले होते आणि त्यामुळेच त्याचा जामीन जो आहे तो होत नव्हता। यामध्ये आणखीन 2 डॉक्टरांचा देखील समावेश होता। डॉक्टर हरनोर होते आणि एक आणखीन ससून रुग्णालयातील कर्मचारी होता। यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळालेला होता, परंतु या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि ससूनचे अधीक्षक असणारे त्यावेळेचे तत्कालीन अधीक्षक असणारे अजय तावरे यांना गेल्या कित्येक महिन्यांपासून जामीन जो आहे तो सातत्याने फेटाळला जात होता। अगदी ही संपूर्ण केस जरी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू असली, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जरी यांना न्यायालयीन कोठडी दिलेली असली तरी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेकदा जे आहे ते जामिनासाठी अर्ज केलेले होते। साधारणतः 3 ते 4 वेळेस विशाल अग्रवाल यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे आणि आता विशाल अग्रवाल यांचा जामीन होत नसतानाच आपल्याला पाहायला मिळतंय की अजय तावरे जे की ससूनचे सुप्रिडंट होते त्यांच्या जामिनावरती शिक्कामोर्तब जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने काल केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच दिवस जे आहे ते तुरुंगाची हवा भोगलेली आहे आणि कदाचित काही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लिहून घेऊन किंवा परदेशामध्ये कुठेही इथून पुढे जे आहे ते अजय तावरे यांना जाता येणार नाही आणि दर महिन्याला 1 दिवस जे आहे ते पुण्यातील कोर्टामध्ये हजेरी जी आहे ती त्यांना लावावी लागणार आहे। त्यामुळे अजय तावरे यांचा न्यायालयाकडून जामीन झालेला आहे आणि आता विशाल अग्रवाल यांचा देखील जामीन होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे, कारण का याच गुन्ह्यामध्ये एकाला जामीन झाला की दुसऱ्या आरोपीला देखील जामीन होताना पाहायला मिळतो। त्यामुळे विशाल अग्रवाल देखील लवकरच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे। अगदी रोहन, या संदर्भात आता पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्या